आपण घ्यायचं नाही. कुणी जर अंगावर आलं तर आपण सोडायचं नाही. ऐका, आजचा जो त्यांनी अनुचित प्रकार केला तो पोलिसाला PSI सांगून आपण ते कोण ज्याला कोणते मारले असतील त्याच्यावरती कारवाई करण्याची संबंधित तक्रार कारवाई करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देतो. त्याच्यानंतर त्यांना एक निर्वाणीचा इशारा आपल्या सर्वांच्या वतीने देतोय. बाबा गुन्ह्या गोविंदाने राहा, चांगलं 5 वर्ष आमदार म्हणून काम कर, पण आमच्या सैनिकांच्या अंगावर जर आला तर तुझे हातपाय कलम केल्याशिवाय ती मंडळी पण आक्रमक आहे. आक्रमक हो हो काय कारण दोन्ही साईड. आता ते तिथं काही झालं असेल कार्यकर्त्यामध्ये साहेब छोट्या मोठ्या गोष्टी वगैरे कोणी काही बी करतं. याच्यामध्ये मॅचिंग पर्सन कोणी काही करत नाही. हे जे गुडबुद्धीचे पोरं आहेत हे 2-4 असतात, 2-4 आणि त्याच्यामध्ये माहोल जमतो. तसाच आवाज होतो डीजे कॅन्सल करू. हो काही प्रॉब्लेम डीजे कॅन्सल केल्याने जमतंय का? डीजे कॅन्सल केल्यानंतर एवढं शक्यता कमी होऊन जाते ना. बरं, तुमची माणसं आहेत का? सर्व आमच्यासोबत SCC काय CRPF कॅम्प राहील. अजून आमचं त्याला जरा पुढे घ्या. आम्ही सावकाश आम्ही चालतो. तुमच्या पुढेच आहे. आपल्याला ॲडमिशन काही आजची मिरवणूकच कॅन्सल. नाही साहेब, हे लोक जाऊ शकत नाही. आम्हाला काढल्यावर जायचं. साहेब आहे ना गाडीत जाणार आहे डायरेक्ट. विशेष नाही बस साहेब डायरेक्ट गाडीत जाणार. गाडीत ओपन आहे काढल्याजवळ 5-10 पोलीस पाठवून फक्त बस बाकी आमच्याकडून काही होणार नाही साहेब. आमचं 100% सगळं आता एवढा यश आहे, विजय 15-30 वर्षाचा हा आहे यांचा किल्ला उद्ध्वस्त झाला. त्यांना असं वाटणं साहजिक आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ते लोक अक्षरशः अवघड आहे साहेब एवढं. आणि याच्या आधी सुद्धा 3 तास आधी ते गेट समोर झाला होता साहेब. आम्ही तो वेळेत हँडल केला. आमचे CRPचे जवान होते. वेळेत आम्ही बाहेर गेलो. तुम्ही CRPला लावा ना इकडे. आता हे काय आपलं सुरू असणार नाही. आता गेटवर आहेत ना मंडळींना CRP आता नाही